छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन खत विक्री प्रक्रिया आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर संघर्ष शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेच्या वतीने आज बैलगाडीतून तिरडी मोर्चा काढत शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला आहे। पिसादेवी येथून निघालेल्या या मोर्चाला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमकही झाली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। ऑनलाईन खत विक्री प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत संघर्ष शेतकरी संघटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये बैलगाडीतून तिरडी मोर्चा काढला। पिसादेवी येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला होता। शासनाच्या ऑनलाईन खत विक्री धोरणासह कर्जमाफीच्या घोषणांचा निषेध करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। दरम्यान मार्गात पोलीस प्रशासनाने मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। आंदोलकांनी बैलगाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्याची भूमिका घेतली। शासनाची कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिलाय। आज आपण संघर्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकारने जी कर्जमाफी जी शेतकऱ्यांना न पुरणारी आहे, न परवडणारी आहे, अशी जी शेतकरी कर्जमाफी केली ती तात्काळ त्यांनी ती बंद करून सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे। आणि दुसरी आता जे तोंडावरती आलंय कोणतं ऑनलाईन खत विक्री, हे त्यांनी तात्काळ थांबवावं। प्रायोगिक तत्वावर त्यांनी कोल्हापूर आणि संभाजीनगर जिल्हा घेतला केंद्र सरकारने, परंतु माझं संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना आव्हान आहे की साहेब तुम्ही आता हे थांबवा, तुम्हाला काय करायचं त्यात काय दुरुस्ती करायच्या त्या नंतर करा, पण आज शेतकऱ्याला अडचण यायला नाही पाहिजे। आज शेतकऱ्याला आज खताची गरज आहे, त्याची अडचण यायला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही आज तात्पुरती थांबवा व शेतकऱ्यांना ऑफलाईन मध्ये खत द्या। अन्यथा 14 तारखेपर्यंत जर तुम्ही हा निर्णय नाही घेतला तर 15 तारखेला संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही एक अन्नत्याग उपोषण, आमरण उपोषण करणार आहोत व एक भव्य मोर्चा शेतकऱ्यांचा या विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर यांच्याकडे आणणार आहोत। आजपासून जे खत दुकानदारांनी जे मशीन बंद केलेली आहेत आणि काय करणार ते दुकानदार पण काय, जर कधी सरकार म्हणत असेल तर काळा बाजार थांबवण्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या, मग याचा अर्थ असा आहे की हे सरकार हातबल आहे, काळा बाजार थांबवू शकत नाही, यांनाच त्या गोष्टीची भीती म्हणजे का तेच करतात। या अधिकाऱ्यांना पुढे घालून यांच्या पाठीमागं हे सरकारच कुठेतरी काळा बाजार करायला यांना भाग पाडते अशी आम्हाला शंका येते। व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केलेली, शेतकऱ्यांची गैरसोय होते, त्याबद्दल काय बोलणार? मग ते सांगतोय ना की या व्यापाऱ्यांनाही मी आवाहन करतोय की तुम्ही सध्या बंद करू नका, परंतु या सरकारने तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी ही थांबवावी। ऑनलाईन खताची जी ऍप त्यांनी आणलंय ते थांबवून 14 तारखेच्या आतमध्ये मी तर म्हणतो त्यांनी आजच्या आज तो निर्णय घ्यावा आणि ऑनलाईन हे थांबवावं व शेतकऱ्यांची गैरसोय न होता त्यांना तात्काळ खत मिळण्यात यावं। आपलं पंढरीनाथ गोडसे पाटील, संस्थापक अध्यक्ष संघर्ष शेतकरी संघटना।